शारीरिक संबंधानंतर वीर्य बाहेर येतं हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर ही क्रिया संपूर्णपणे नैसर्गिक आहे, नॉर्मल आहे. बऱ्याचदा अशा गोष्टी होऊ शकतात पोझिशन चेंज केल्यामुळे किंवा शारीरिक संबंधानंतर लगेच उभे राहिल्यामुळे किंवा अशा गोष्टी नाही केल्या तरी देखील तुम्ही तशाच झोपून राहिले असाल तरी देखील ही क्रिया होऊ शकते. हे कम्प्लिटली नॉर्मल आहे. मग दुसरा प्रश्न विचारला जातो की असं जर झालं तर मग प्रेग्नन्सी राहू शकते का? या प्रश्नाचं उत्तर असं की जेव्हा शारीरिक संबंध होतात त्यावेळेस या ठिकाणी म्हणजे वजनामध्ये वीर्य हे पडतं म्हणजे सेमेन हे डिपॉझिट होतं आणि या डिपॉझिट झालेल्या सेमेनमधील ॲक्टिव्ह स्पर्म हे वेगाने वरती जातात. त्यामुळे जर वीर्य कमी प्रमाणात जरी आत गेलं तर त्याच्यामध्ये लाखो मिलियन स्पर्म्स असतात. त्यामुळे त्यातील जे ॲक्टिव्ह स्पर्म असतात ते अगदी वेगाने काही सेकंदात तर काही काही मिनिटात वरपर्यंत गर्भाशयापर्यंत जातात. आणि एक गोष्ट सांगण्यासारखी त्यातील जो ॲक्टिव्ह मोटाईल स्पर्म जो असतो तो एकच एक बरोबर फर्टिलाइज होतो. त्यामुळे काळजी करण्यासारखं बिलकुल काही नाही. जरी थोडं वीर्य आत गेलं असेल आणि बरंचसं वीर्य बाहेर पडलं असेल तरी देखील प्रेग्नन्सी राहू शकते. प्रेग्नन्सी राहण्यासाठी शारीरिक संबंधानंतर किती वेळ झोपून राहावं, त्याची आवश्यकता आहे का नाही, असाही प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर खाली एक लाँग व्हिडिओ दिलेला आहे. तो लाँग व्हिडिओ अवश्य पाहावा. याचबरोबर इतरही छोटे-छोटे काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांचीही उत्तरे याच लाँग व्हिडिओमधून मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर कराच, परंतु खाली दिलेला लाँग व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका आणि डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.